ननद की शादी थी, मुझे क्या लगा ये ना उस दिन। तरी इथं बॅग पॅक करून तर मगाशीच मम्मीकडे आले आणि येत आहे तेवढा पाऊस. जय महाराष्ट्र. तर आत्ता उठले, नाश्ता पाणी झाला आणि जेवणाला सुरुवात केली. सो उद्या जायचं आहे सकाळी आपल्याला कोकणात. मस्त 10 दिवस. सो तिकडचे व्लॉग येतील, पण तिकडे रेंज नसल्यामुळे व्लॉगला थोडे 2 दिवस 1 दिवस असे तुम्हाला ॲड करून येतील. डेली जाणार नाहीत, कारण का डोंगरात घर असल्यामुळे तिकडे हे आपलं रेंज वगैरे नसते, नेटवर्कच नाही आणि वायफाय तर नाहीच नाही. आणि आत्ता मी जेवणाला सुरुवात केली आहे. बघा, एकीकडे आपली डाळ होते आणि मार्केटला जायचं आहे, थोडंफार उद्यासाठी काय घ्यायचं आहे. आज रात्री मी मम्मीकडे जाणार आहे तयारून, म्हणजे बॅगा वगैरे घेऊन. मम्मी पप्पा आहेत, माझी एक फ्रेंड आहे आणि इकडे मम्मीकडे स्टे करून आजचा दिवस, उद्या सकाळी आमची 7ची गाडी त्यासाठी निघणार आहे. तर आत्ताच मगाशी झोपली होती, कालच डॉक्टरकडून आली, मायग्रेनचं थोडं औषध घेऊन आली आणि जरा बॅक पेनचं घेतलं. असं नाश्ता केला नव्हता म्हणून थोडीशी गोळी माझ्या अंगावर आली आज आणि व्यवस्थित झोप पण झाली नाही रात्री गरमीमुळे. तर त्यामुळे अचानक माझी पाठ वगैरे मगाशी एवढी भरून आली, उलटी लूज मोशन, एकदम हे झालं, मला त्रासच झाला. आणि आत्ता असं थोडंसं उठली आहे, थोडंसं फ्रेश झाली, साखर टाकली तोंडात, त्यामुळे जरा बरं वाटलं. आणि आत्ता जरा केस माझी वाढली आहेत, सो हेअरकट करायला चालले. मला गावी चालले, जरा केस पण हे झालेत, हे करून यावं. पार्लरमध्ये तर आलीच आहे, मम्मी आहे सोबत, मम्मीचं आयब्रो चालू आहे. झालं चल, किती भेटू? बरोबर आहे. छोटी कोणी आहे असं बांधलं ना? हाँ हाँ स्कूल साठी सरळ बघतो आणि इथला पाठवते जो कोणी आहे काही कोणी ना ये है ना प्लेट नहीं प्लेट नो प्लेट बाबा देखो कुछ भी फालतू का बोलेंगे इतने टाइम से अभी क्या मेरी एज पूछने बैठी है ये, मुझे क्या करना। देखो नहीं देख नाइस लग रहा है, ऐसे भी छोड़ेगी ना तो अच्छा लगा, लेंथ देखी तो और कितना प्यारा है, सेटिंग करते हैं। हेयर वॉश है ना तेरा, ठीक है तुझे बात अब धुलना मत अच्छा। तर थोडीशी केस शॉर्ट केली, गरमी पण आहे म्हटलं, आयब्रो पण बाकी होते, सो तेही करून घेतले आणि प्लस थोडीशी केस पण कमी केली मी, कारण का एवढं गरम होतं आहे, गावी तर अजून गरम होईल. तर बॅग पॅक करून झाली आहे बघा, कारण का आता रात्री गावाला जायला निघायचं आहे. मग अशी खूप पसारा होता म्हणून व्हिडिओ काढली नाही, पण बॅगा वगैरे सगळं पॅकिंग करून झालेलं आहे, तर रात्री निघायचं आहे. तर संध्याकाळ झाली आणि आमची गावाला जायची तयारी, म्हणजे बॅग वगैरे रेडी झाल्यात. तर इकडे बॅगा वगैरे सगळं भरून ठेवलं, आता निघतोय. ऋषिका ऑलरेडी बाहेर जाऊन उभी राहिली आहे. सगळ्यांना बाय करून घ्या, आलीस? हां चला, सांग श्रव्याला, सांग काकीला, सांग चला आम्ही चाललो, बाय. लवकर येतो, हो गावाला पाऊस वास येतोय, चला. तर आम्ही निघालो गावाला जायला, 2 बॅग आहेत माझ्याकडे. चला कृषिका, हे पडणार पैसे, हां चल मला शिकवतो, चला आई. तर मगाशीच मम्मीकडे आले आणि येत आहे तेवढा पाऊस आला की बॅगा भरलेल्या भिजल्या, त्यामुळे रिकामी केल्यात आणि बॅगा इथे सुकायला लावली आहेत. आणि मग नंतर रात्री 11 वाजता की पॅकिंग करून ठेवेने बघ. ऋषिकाला खाऊ वगैरे सगळं घेतलं, डायपर घेऊन काहीतरी बडबडते. हां ओ, तर आज पाऊस पडत होता त्यामुळे शूट करताना आलं आणि आपल्या बॅगा वगैरे सगळ्या रेडी झाल्यात. मग अशी सगळा पसारा काढलेला रिटर्न भरला आहे आणि उद्या आपली 7ची गाडी आहे पनवेलवरून. सो आजचा व्हिडिओ कसा वाटला, जास्त काही शूट करता आलं नाही, कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. चला बाय, गुड नाईट. आणि आता डायरेक्ट कोकणातल्या व्हिडिओ येतील.